कुंडलिकावर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की। सच्चिदानंद सद्गुरु रेदास बाबा महाराज की। ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज की। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। अध्याय 3 कर्मयोग श्लोक क्रमांक 13। यज्ञ शिष्टाशिनम सनताः सर्वक्लीबीपेशः अच्युतं यतु पापा आत्मकारणं पच्छन्ति ते तु अधम मुच्यन्ते। यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापापासून मुक्त होतात। जे यज्ञ न करता स्वतःसाठी पाकसिद्धी करतात ते पापी लोक पाप भक्षण करतात। देखा विहित क्रियाविधी ये तुका बुद्धि तो अस्ति ये समृद्धि विनिगु करी। गुरु कोत्र अग्निपूजा अवसरी भजे द्विजे निमित्ताधिके भजे पितरा उद्देशे। या ठिकाणी सांगितलं यज्ञ करायचं म्हणजे निर्हेतुक बुद्धीने स्वधर्म आचरण करण्यामध्ये जो आपल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरु गोत्र अग्नी याचे पूजन करतो, योग्य वेळी ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरिता श्राद्धाधिक नैमित्तिक कर्म करतो। या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हतऊ शेष स्वभावता उरे जे जे। ते सुखे आपले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्य दे ते निवारी कल्पशाते। ते यज्ञाविष्ट भोगी म्हणून सांडिजे द्वारी दयापरी महारोगी अमृत सिद्धी। की तत्वनिष्ठ जैसा नागवे प्रतिलेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा। मनोनी स्वधर्म ते भजाल मनोनी स्वधर्म जे अर्ध ते स्वधर्माची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेसी। ते वाचोनी पार्था राहतो नाही अन्यथा ऐसी आद्यते कथा श्री मुरारी सांगे। ते देहीचे आपणपे मानिती आणि विषयाचे योग भोग म्हणती या परते न स्मृती अनिक काही। हे यज्ञोपकरणम सकळ नेन तसा ते बरोबर अहम बुद्धी केवळ भोगू पहाती। इंद्रिया रुची सारिके करविती पाकनिके ते पापिये पातके सेवती गान। संपत्ती जात अवघे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी। हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपदविती पाक नाना विधी। या विहित कर्माच्या आचरणावरून यज्ञाने यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहज राहील ते आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सेवन करतो। ते सेवन त्याच्या पापाचा नाश करते। ते यज्ञातील अवशेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोगी पळून जातात त्याप्रमाणे पातके त्याला सोडून जातात। किंवा ब्रह्मनिष्ठांना शोक मोह इत्यादी गाजत नाही त्याप्रमाणे यज्ञातील शेष भोगणारा पापाच्या तळक्यात सापडत नाही। म्हणून ते स्वधर्माने मिळवावे व स्वधर्मासाठीच खर्च करावे मग शिल्लक जे राहील त्याला संतोषाने उपभोग घ्यावा। अर्जुना याशिवाय दुसरा अन्य वर्तन करू नये अशी ही सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली। आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय आणि भोग वस्तू आहे असे समजतात त्यांना
या पलीकडे दुसरे काहीच सुचत नाही किंवा दुसरी काहीच कल्पना नसते. हे बहकलेले लोक अहंकार बाळगून त्या यज्ञाचे साधन असलेले जे धन त्याच्या यज्ञाचा स्वतःसाठी उपयोग घेतात. जे जे इंद्रियांना आवडते त्या साऱ्यांचा ते संग्रह करतात. ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुतः पापसेवन करतात. वस्तुतः आपली एवढी संपत्ती आहे ती सारी यज्ञात उपयोगी पडणारी सामुग्री आहे असे समजावे. मग ती स्वधर्म रूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावे. हे सर्व सोडून मूर्ख लोक स्वतःसाठी नाना प्रकारची पक्वाने तयार करतात. जी ही यज्ञो सिद्धिदाय परिशातोषु होय ते सामान्यान न होय मनोनिया. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूपदान जे जीव हेतु कारण विश्वदया. कसे ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमात्मा संतुष्ट होतो ते अन्न कमी योग्यतेचे नाही. ते अन्न सामान्य समजू नये. ब्रह्म हे अन्न स्वरूप आहे, अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज. कारण अन्न हे सर्व जगण्याला जगाला जगण्याचे साधन. 14वा आणि 15वा श्लोक. अनाथं भूतानि भवन्ति पर्जन्यातम् अनन्न संभवाः यज्ञात पर्जनाहं भवन्ति यज्ञ कर्म समृद्भवाः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुदायं भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म यज्ञ नित्य प्रतिष्ठितम् अस्ति. या ठिकाणी 14वा आणि 15वा श्लोक कर्मयोगाचा 3रा अध्याय सांगतात. अन्नापासून भूत निर्माण होतात, पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञापासून पर्जन्य उत्पन्न होतो आणि कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते. सकाळी सांगितलं भूत, अन्नापासून भूत, पर्जन्यापासून अन्न, यज्ञापासून पर्जन्य आणि कर्मापासून यज्ञ. साखळे तयार केले. कर्म हे वेदापासून निर्माण झाले असे जाण आणि परमात्मा हा वेदांचे कारण आहे. म्हणून सर्वव्यापी वेद यज्ञामध्ये नित्य स्थिर आहेत. अन्ना सर्वभूते पेरोह पावती समजते. मग पर्जन्य हा या अन्नाते सर्वत्र पसवे. तया पर्जन्याची यज्ञी जन्म, यज्ञाचे प्रगटी कर्म, कर्माचे आदि ब्रह्म वेद रूप. तया वेदांचे परस्पर प्रसवतसे अक्षर म्हणून ये चराचर ब्रह्म बद्ध. तरी कर्माचे मूर्ती यज्ञ अभिवासु श्रुती ऐक सुभद्रापती अखंडगा. हे सर्व जीव अन्नामुळे वाढतात व अन्न हे पावसामुळे उत्पन्न होते. कशामुळे? पावसामुळे. पाऊस पडला तर अन्न पिकतं, अन्न पिकलं तर जीव जगतात आणि इतक्या साईडला पावसामुळे अन्न पिकतं, अन्नामुळे जीव जगतात आणि यज्ञापासून पर्जन्य. यज्ञ जर केलं तो पाऊस यज्ञापासून निर्माण होतो व तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो. या वेदांची उत्पत्ती परात्पर अविनाशी अशी ब्रह्मापासून निर्माण झालेली आहे. म्हणून वेद रूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोलेलं आहे. यवं प्रवर्तितं चक्र नाहुवर्तयति यः अघायो इंद्रियातं रामो मोगं पार्थ स जीवितः. हे पार्थम यवं प्रवर्तित चक्र यहं न अनुवर्तितं यति स आयोः इंद्रियारामः मोगं जीवतं जीवित. हे अर्जुन, याप्रमाणे सुरू असलेल्या चक्राला अनुसरून जो यहलोकी वागत नाही, इंद्रियांमध्ये रममान होतो, त्याचे आयुष्य पापमय होय.
व्यर्थ तो जपतो. अर्जुना ऐक, ऐसी हे आदी परंपरा, संक्षेप तुझ धनुर्धरा, सांगितली या अवधारा लागून. म्हणून समर हा उचित, स्वधर्म रूप ऋतू, नानुस्थिती तो मतू लोपिया. या ठिकाणी अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे नित्य राहणे आहे. अर्जुना, याप्रमाणे ही मुळातील परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली. म्हणून तो उत्तम पुरुष या लोकांमध्ये योग्य अशा स्वधर्मरूपी यज्ञाचे परिपूर्ण आचरण करणार नाही. तो पातकांची राशी, दानभार मुनीशी, तो कर्म कुकर्म इंद्रियाशी उपयोगा गेला. तो यज्ञ कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, दैसे का प्रपटल काळीचे, का गळा असताना अर्तेजे, तैसे जियाले देखी तयाचे, दया अनुष्ठान स्वधर्माचे घडे ना. म्हणून एके पांडवा, हा स्वधर्म कवनेन सांडावा, सर्व भावे बदवाची एको. हा का शरीर जरी झाले, तरी कर्तव्य ओघे आले, मग उचिता का आपुले ओसंडावे. परिसपा सव्यसाची, मूर्ती लाभोनी देहाची, खंत करीती कर्माची ते गाढवे गण. जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड करतो, तो पापाची राशी असून भूमीला भार आहे. भलत्याच वेळेला जमून आलेले ढग निरोगी असतात, त्याप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे. ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणं शेळीच्या गळ्यातील असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना ऐक, आपला धर्म कोणी सोडू नये. काया वाचा मनाने या स्वधर्माचेच आचरण करा. शरीर धारण केल्यानंतर कर्तव्य योगाने आलंच, मग विहित कर्म कशासाठी टाकून द्यायचं. म्हणून अर्जुना ऐक, मनुष्याचा शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात, ते मूर्ख अडाणी समजावे. यतम यहा तु मानवा, आत्मरतिहा यम यासम, आत्मतृप्तः आत्मनिं यमं संतुष्टं यातं तस्य कार्यान विद्यते. पण जो मनुष्य आत्म्याच्याच ठिकाणी रत असतो आणि आत्म्याच्या योगाने तृप्त असतो, आत्म्यामध्ये संतुष्ट असतो, त्याला काही कार्य राहत नाही. देखे असते जे देहधर्म, येत त्याची एकूण लपे कर्म, जो अखंडित रमे आपण जे तो आत्मबोधी तोषला, परी कर्तू कृत कार्य देखे जहाला, म्हणून जे सांडवला कर्मसंगा. हा जो सदैव आपल्या स्वरूपामध्ये रममान असतो, तोच एक जगामध्ये देहधर्माने युक्त असून कर्माने लिप्त होतो. कारण की जो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृत्यकृत्य झालेला असतो, म्हणून त्याला कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. तृप्ती झाली आदैशी, साधने सरते आपैसी, देखे आत्मदृष्टी तैसी कर्म नाही. जवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवाची या साधना बदावे लागे. काय सांगितलंय? ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप संपतो, त्याप्रमाणे आत्मनंदाच्या तृप्तीमध्ये कर्माची खटपट संपते. अर्जुना, जोपर्यंत हे ज्ञान अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाही,
तोपर्यंत या साधनांची खटपट करावी लागते. तस्माद त्वम अस्तक्त सरम कार्य कर्म समाचार पुरुषाः यासक्तं कर्म आचरण परम अनोप्तनोती. म्हणून सदा आसक्त होऊन कर्तव्य असे कर्म करीत राहा, कारण अनासक्त होऊन कर्माचे आचरण करणारा पुरुष मोक्ष पद मिळवतो. बनोनितू नियतू सकळ काम रहितू हो नियावचितू सधर्म राजे. जे स्वधर्म निष्काम अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. म्हणून तू सर्व आसक्ती टाकून दे, निरंतर उचित तो स्वधर्म त्याप्रमाणे व्हा. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगामध्ये श्रेष्ठाच्या मोक्ष पदाला प्राप्त होतात. जनकादयः कर्मणं यवं संसिद्धी आसस्थिताहं तवम् अपि लोकसंग्रहं यवं संपाशयं कर्म कर्तु अर्हसि. कारण कर्माच्याच योगाने जनकाधिकांना सिद्धी प्राप्त झाली. लोकसंग्रहाकडे सृष्टी ठेवून देखील कर्म करणे तुला योग्य नाही. आवाज कमी जास्त करायचा. देख पा जनकाधिक कर्म जाता शेक न सांडिता मोक्ष सुख पावदे दहारे. या कारणे पार्था होवावी कर्मी असता जे आणि काही एकार्था उपकौल. जे आचरिता आपण पया देखी लागेल लोक या जरी चुकेल आपया प्रसंगेसी. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंगदा सारिका पुढे देखनाही चाले तैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. भागा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञान काय उपजे तरी तीही कोणे परी जाणीजे मार्ग या. कर्माचा मुळीच त्याग न करता पूर्वी जनकाधिकांनी मोक्षाचे सुख प्राप्त केलेच आहे. यासाठी अर्जुना, मनामध्ये कर्माविषयी पूर्ण आस्था असो. या वृत्तीचा आणखी एक प्रकाराने उपयोग होईल. कारण आपण श्रेष्ठांनी धर्माचरण केले की तेच वळण लोकांना लागते. सहज त्याची कर्म लोकांनी होणारी हानी कळेल. पहा, जे मिळवायचे जे ज्यांनी मिळवलेले म्हणून ते निरीच्छ झाले. निरीच्छ म्हणजे इच्छा कुठलीच नाही. त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करावे लागले. आंधळ्याच्या हाताला धरून जसा डोळस पुढे चालतो त्याप्रमाणे ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना आचरण करून धर्म सांगावा. असे जर केले नाही तर अज्ञानी लोकांना काय कळणार? ते लोक योग मार्गा कसा बरे जाणतील? यतं यतं श्रेष्ठं आचरति ततं ततं यवं यतरं जनः स यतं प्रमाणकृते लोकं ततं अनुवर्तते. ज्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याचे अनुकरण करून इतर लोक करतात. ती जी गोष्ट प्रमाण मानावी त्याचे लोक अनुकरण करतात. वडील हेत वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती. ये तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन सांडावे विशेष आचरावे लागे संती. या जगामध्ये थोर थोर लोक जे जे कर्म करतात त्याला सामान्य लोक धर्म असे म्हणतात. इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात. अशी ही स्थिती असल्याने ज्ञानी लोकांनी कर्म सोडू नये. एवढेच नव्हे तर संतांनी त्याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे.
पुंडलिका वरदे हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु हरिदास बाबा महाराज ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त।